तुमच्या लेखी अध्यात्म म्हणजे काय? मला अध्यात्म काही कळत नाही साहेब. ताई साहेब, मला अध्यात्म म्हणजे अंदरचं तत्वज्ञान आणि आतमधलं तत्वज्ञान म्हणजे कोणतं. आपल्या मनाले पवित्र करा, आपलं मन स्वच्छ ठेवा, ह्या भावना आम्ही जपतो. म्हणजे खराब ब्रह्म कोणतं सांगितलं. आज मी ब्रह्म पाहिले, एकनाथ महाराज पैठणचे. आज मी ब्रह्म पाहिले, एकनाथाच्या भेटीसाठी धावून आला तो जगजेठी. कावळ खांदी घेऊन एका गाढवाला पाणी पाजणारा माझा संत एकनाथ, हे अध्यात्म आहे. ब्रह्म ब्रह्म बोलत गेला आणि सभोवताली समाज दुखी बुडाला. वनी तीर्थी फिरून आला, त्याने ज्याने आपला गाव नाही सुधारिला, तो म्हणावा कसा महाभला. अध्यात्माचा अर्थ सरळ दिला. जीवाभावानं जेव्हा मी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं. आपल्या आतमध्ये शोधा. पण देवाचं कसं झालं, आम्ही पाहतो बाहेर आणि देवानं विचार केला मी कुठे राहू. देव म्हणजे एक असं म्हणजे सहज धरा. मग देवानं तुमच्याच हृदयात घर पाहिलं. देवाले हे मालूम आहे अवघ्या जगात हिंडीन माय पता काढतील, पाण्यात गेले दुर्बीण आणतील, वर गेले वर आणतील. देव घुसला याच्यातच. माणूस सर्वीकडे फिरते, तेरा पता ही नाही लगता, पण खुद में कभी झाकता ही नाही. म्हणून स्वतः झाका, अत्त दीप व्हाव. आपली सोडवणं करावी आपण, संसार बंधन सोडावाय. म्हणून माझ्या ताईसाहेबाला सांगतो, ब्रह्म ब्रह्म बोलत गेला. तुकडोजी महाराजाचं अध्यात्म होतं हे. तुम्ही लोकायले सांगू नका रावण 10 तोंड्या होता. मग त्याच्या मायचं शिजर कसं झालं. मग त्याला कळ घ्यायचा असला तर कसा घे. काहीचं काही सांगत राहतात. रावण 10 तोंड्या होता, मग त्याच्या मायचं शिजर कसं झालं. म्हणून तुकडोजी बाबा सांगायचे, क्या कहते हो बात पुराणी. तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा डिजिटल संत. आणि त्यांनी तो विचार दिला, म्हणून आमच्यावर इफेक्ट आला. पण आमचेच काही महाराज लोक कर्मकांडी, अंधविश्वासी, जातीयवादी, कोणी ब्राह्मण कोणी महार करू नका असा विचार. तुकडोजी बाबा म्हणतात, सबके लिए खुला है मंदिर आहे हमारा. तुकडोजी बाबा सांगतात आपला धर्म कोणता. आपला धर्म राष्ट्र धर्म आहे. मानवता हाच धर्म. माणूस द्या म्हणजे माणूस द्या. आज अलीकडे धर्माच्या नावावरही बाजार चालवला. तो म्हणते पिवळा, हा म्हणते हिरवा, तो म्हणते भगवा. अरे शाळेतले गुरुजी लोक वाढवा रे. माझ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करून दाखवा. 2 लाख माफ केले. मी धन्यवाद देतो देवेंद्र साहेबांना. वर नरेंद्र साहेबही आपले 2000 देतात, खालचेही देतात, वरचेही देतात. पण वर नरेंद्र, खाली देवेंद्र. मंदात आम्ही दलिंद्र आहोत. पुरं कर्ज माफ करा. कारखानदाराचं केलं, आमचंही करा बाबा. या महाराज लोकांच्या संपत्त्या जप्त करायला सांग. काय वाईट आहे. सत्यपालची इस्टेट, माही इस्टेट जमा करा तुम्ही. किती आहे तर मी सदैव द्यायला तयार आहोत. मग तुमच्यावर सगळ्यांची करून टाका, सगळ्या महाराजांची सर्वेची करून टाका. माझी प्रार्थना आहे, तुम्ही देवेंद्र दाबावा. मला 2-3 पुरस्कारही मिळाले हातानं. मी तारीफ नाही करत, पण कर्ज माफ केलं. बच्चू भाऊ आम्ही त्याला मालूम आहे, कर्ज जर माफ केलं नाही तर 30 जूनच्या नंतर बच्चू भाऊच्या सोबत सत्यपालही उतरणार आहे. पण तेच बच्चू कडू जातात ना खरात बाबांकडे. नाही, मला सांगा, मी कधी कार्यक्रम असतात मला कोण नेलं असतं तर गेलो असतो. ताई मी, मला काय मालूम त्याचं अंडरग्राऊंड अध्यात्म किती बेकार आहे. आपण या आत्म के चिंतन मी हरदम जागृत राहिलाय. मग बच्चू कडून गलती नाही केली. अरे पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. एक महाराज बिना पेट्रोलची गाडी चालू आहे ना.